नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग विनोद असो। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग विनोद असो। सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग विनोद असो। श्री गुरु यांना वंदना करून या पंढरपूरच्या नगरीमध्ये आज चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा आणि वारकरी संप्रदायातला सर्वात लाडका अभंग जो आहे त्या लाडक्या अभंगावरती आपण चिंतन करूयात। तुकोबाराय महाराज म्हणतात, सेवितो हा रस वाटितो आणिका, सेवितो हा रस वाटितो आणिका, घ्यारे होऊ नका रानभरी, घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता। चैतन्याचा उत्तम स्रोत असलेले संत महंत त्या चैतन्यापर्यंत सामान्यांना घेऊन जातात। खरोखर बघायला गेलं तर भगवान श्रेष्ठ का संत श्रेष्ठ हा जर कधी विषय चर्चेला गेला तर त्या विषयाचं उत्तर एकच आहे की भगवंतापेक्षाही भगवंतांची गुणवर्णन करणारे संत खूप श्रेष्ठ, कैक पट श्रेष्ठ। असे जे संत असतात ते नेमकं काय करतात की जी गोष्ट भगवंताला सांगता येत नाही, देता येत नाही, ती गोष्ट भगवंताविषयी बोलणं, सांगणं आणि भगवंतालाच आपल्या हातामध्ये देणं हा सर्व मार्ग जे करतात ते संत असतात। पुष्कळदा असं होतं की एका ठिकाणी तुम्ही कोण विचारल्यानंतर आपली ओळख आपण काय करून देणार, आपण आपलं नाव सांगतो, पण एखाद्याने परिचय करून दिला आपल्या ओळखीचा की हा कोण आहे, यांचे काय कार्य आहे, यांचं कसं मोठेपण आहे, तर ते जास्त लवकर आपल्याला कळतं। आपण जर कधी लेणी गुहा बघायला गेलो, लेणी किंवा एखादं सुंदर असं म्युझियम बघायला गेलो, कुठेतरी गेलो, एखाद्या खूप हिस्टॉरिकल प्लेसमध्ये आपण जर गेलो तर आपण बघतो, कोरीव काम बघतो, आपल्याला आनंद वाटतो, ह्या गोष्टी बरं वाटतं, परंतु ते आपल्याशी बोलत काहीच नाही। पण जर एखादा गाईड तिथे मिळाला आणि त्या गाईडनी जर आपल्याला तिचं काय आहे, त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, किंबहुना त्याचे स्वरूप काय आहे ते समजावून सांगितलं ना, तर होणारा आनंद आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जातो, ज्या काळामध्ये घटना घडल्या त्या काळात ती दर्शनं घडवतो। त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला कळण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक लागतो। परमार्थातलं मार्गदर्शन तर फार अभूतपूर्व आहे। अशी गोष्ट आहे, आपण दुकानात जर एखादी वस्तू घ्यायला गेलो तर 5 रुपये दिले, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला, इकडे पैसे ठेवायचे, इकडे पुडा हातात घ्यायचा। आपण कापडाच्या दुकानामध्ये गेलो, एखादी वस्तूचा टॅग बघतो, आवडलेली वस्तू, इकडे पैसे देतो, इकडे वस्तू घेतो। सोने चांदीच्या दुकानामध्ये गेलो, तेवढं मूल्य देतो, ती वस्तू घेतो, हिरे माणके दिलं वस्तू। पण अध्यात्म काय आहे, तुम्ही काय दिलं हेही कळत नाही आणि तुम्हाला काय मिळालं हेही कळत नाही, कारण अध्यात्मामध्ये अजून आपण तेवढी प्रगती केलेली नाही। मग त्यावेळेला आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे मार्गदर्शन करणारे जर आपल्याला स्थानफलक मिळाले तर त्या फलकावरून म्हणजे त्या बोर्डवरनं आपण अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो। पहाट झाल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर गावाच्या बाहेर जाणाऱ्या अनेक वाटा दिसतात, पण कोणती वाट मला इच्छित स्थळी घेऊन जाईल हे सांगणारी तिथे काहीतरी खूण पाहिजे। हा अभंग नेमका त्या खुणेचा आहे
की तुम्ही परमार्थ करत आहात ना, परमार्थ कसा करायचा आणि परमार्थात नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. असं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज सर्वसामान्याती अतिसामान्य लोकांचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर सगळ्यांच्यासाठी पुढं जाणारा मार्गात काय काय खुणा पाहायच्या आणि कोणत्या कोणत्या खुणावर लक्ष द्यायचं याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतात. किंबहुना आपल्याला पुढं जाण्यासाठीचा मार्ग जो आहे तो मार्ग दाखवतात. तुकोबाराय महाराज आमची आवड विचारत नाहीत, आमची सवड विचारत नाहीत, आम्ही कुठे आहोत ते विचारत नाहीत, पण आपल्याला एक बाकी आग्रहाने सांगतात की तुम्ही ह्या वेळेला या ठिकाणी असायला पाहिजे. एक वेळ झाली, यावेळेला म्हणजे कुठे असेल? आपण पूजा करतोय, पूजेची वेळ झाली, आपण पूजा करत असताना आपण कुठे पाहिजे? तर आपण देहासकट मनाने पूजास्थळी म्हणजे देवालयी पाहिजे. नसेल तर काय होईल? एक नवरा बायको होते, संसाराला 40-50 वर्ष झाली होती, अतिवृद्ध झाले होते आणि नवरा भयंकर गरम डोक्याचा होता. त्याला चंदन उघडून द्यावं लागायचं, पुढी तयारी करून द्यावी लागायची. बायको जवळपास मागे पुढे बसायची. पूजा करत असताना अचानकपणे त्या माणसाचा मित्र आला आणि त्याने विचारलं, आप्पासाहेब आहेत का? तर त्या बायकोला विचारलं. ती हसली आणि आप्पासाहेब आहेत ना. म्हणजे कुठे आहेत? तर तिने सांगितलं की ते मोच्याकडे गेले चप्पल शिवायला. त्यावेळेला भयंकर राग आला आप्पासाहेबांना. त्याने पुढे काय कुठे गेले? ही वेळ तर पूजेची आहे म्हणजे ते मोच्याकडे चप्पल शिवायला गेले म्हणून सांगितलं. पूजा झाल्यानंतर हे आप्पासाहेब भयंकर रागवले आणि त्या बाईवरती संताप करायला लागले. तू असं खोटं का सांगितलं? का तिने हात धुवून सांगितलं की महाराज तुम्ही पूजा करत होता, पण विचार हा करत होता की वाहण्याचा अंगठा तुटलेला आहे, मोच्याकडे जाऊन तो अंगठा शिवला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला चालता येणार नाही, नाहीतर फुकट आपल्याला चपलेसाठी 10-20 रुपयाचा भुर्दंड बसेल, आपलं काम अडेल. तुम्ही ह्या देवापाशी नव्हता, तुम्ही चपलेमध्ये, तुला कसं कळलं? आणि खरं त्याच्यामुळे तो विचार चालू होता. त्या तिने एक उत्तर फार छान दिलं की तुम्ही तुमच्या देवाची पूजा करत होता का नाही मला माहिती नाही, पण मी माझ्या देवाची पूजा करत होते. म्हणजे माझा देव तुम्ही आहात, तुम्हाला काय हवं नको हे मी बघत होते, त्यामुळे तुम्ही कुठे आहात हे मला बरोबर कळालं. हे संत आहेत की त्यांना आपण कुठे आहोत ते कळतं आणि संत आम्हाला ती खूण सांगतात की आता आपण कुठं असायला पाहिजे, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात, कोणत्या वळणावरती, कोणत्या मार्गावरती आपण कुठे असायला पाहिजे, काय केलं पाहिजे. आपण हरिपाठ करतो, पण हरिपाठ करतो का हरीकडे पाठ करतो हे ज्याचे त्याला कळलं पाहिजे. ही खूण तुका म्हणे खूण सांगितलेली संती या परिते विश्रांती न मिळे जीवा. तर ही खूण आपल्याला कळालीच पाहिजे. मी अध्यात्म करतोय, मी जपते म्हणजे काय करतोय, मी आत्ता इथे आहे का, वास्तवात मी इथे आहे का? तुकोबाराय महाराज म्हणतात की तुम्हाला कसं जायचं तोच मार्ग सांगतो. वारकर संप्रदायामधला हा श्वासाचा अभंग आहे. सगळ्या तमाम वारकऱ्यांचा पाठ असलेला हा अभंग. तुकोबाराय महाराजांनी या अभंगातून आम्हाला एक आध्यात्मिक उंचीवरती नेले. तुकोबाराय माऊली महाराज स्वतः सांगतात की सेवितो हा रस वाटितो अनेका. ते म्हणतात की भगवत भक्तीचा रस, भक्ती सुखाचा रस, हा प्रेम रस, हा आनंद रस आम्ही सेवन करतोय. या ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, तेथा अवचितपणे पाहुणे पातलो आम्ही. हे जे 9व्या अध्यायाच्या प्रथमतः नरसिंह लिहून ठेवले तीच गोष्ट. आम्ही हा ब्रह्मरसाचा, आनंद रसाचा अमृतपान करत आहोत. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करत आहोत. सतत 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 आम्हाला प्यायला मिळते. गंमत अशी आहे की जिभेला फक्त तोंडावरती चव कळते, पण पडजिभेला चव कळत नाही. पण हा ब्रह्मरस असा आहे की हा ब्रह्मरस पडजिभेवरून खाली पडतो आणि संपूर्ण शरीराला दिव्य करतो. माऊली तुकोबाराय महाराज हे शब्द वापरतात, त्याला एक कारण आहे. त्यांनी भागवताच्या अनेक पारायणे केली आहेत. भागवतातला जो मुख्य गाभा तो शुकदेवाने सांगितला, त्याचं हे प्रतिपादन आहे. शुकदेव म्हणतात की पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुविभावुका हा. आम्ही हा भगवंतांच्या दिव्य चरित्राचा प्रेमरस अमृतरस प्राशन करतोय आणि पीत राहा पीत राहा प्रीत राहा, तृप्त होईपर्यंत पीत राहा, किंबहुना शेवटच्या श्वासापर्यंत पीत राहा. भगवंताच्या भक्तीचं मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचा कंटाळा कधी येत नाही. बाकी संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधीतरी कंटाळा येतो. अगदी ज्याला आपण आपला जवळचा पुत्र मानतो,
कन्या मानतो, तिचा एक क्षणी कंटाळा येतो. जवळची मैत्रीण मानतो, मित्र मानतो, त्याचा एक क्षणी कंटाळा येतो. पती मानतो, पत्नी मानतो, त्याचा एक क्षणी कंटाळा येतो. आई मानतो, वडील मानतो, त्याच्यासुद्धा एक क्षणी कंटाळा येतो. पण ज्या भगवंताला मानायचं नाहीये, तो आहे आपल्यामध्येच हे ओळखायचं आहे. ते ओळखल्यानंतर कंटाळा येत नाही. त्याला ब्रह्मरसाचं पारणं म्हणतात, की तो माझ्यामध्ये आहे आणि त्याला मी आत्मसात करायचं आहे, मी शिकून घ्यायचं आहे आणि त्याचा आनंद, ती अनुभूती, तो परमतत्वाचा भाग मी सतत सेवन करायचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की मी तर पितोय, सेवितो हा रस, मी हा नित्य पितोय, परंतु हा रस मी वाटायला आणलाय. मी त्या पांडुरंगाचं गुणवर्णन करून सांगून तुम्हालाही या रसाला सगळ्यांना बसवेल. तुम्ही बसा. ज्याला भगवंताने मोहिनी अवतार घेतला होता, त्याला अमृत वाटताना भगवंताने सुद्धा त्या ठिकाणी द्वैत केलं होतं. देवानं अमृत दिलं आणि दानवानं अमृत दिलं नाही. आम्ही संत आहोत. आमच्यासमोर तुम्ही कुठल्याही प्रकारचे असं जातीचे, धर्माचे, पंथाचे, वयाचे, स्त्री अथवा पुरुष कसेही या, आम्ही सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये हा रस प्यायला देऊ. हरिरस पिवा, हरिरस पावा, साथे सवने लावजो. तुम्ही तर प्याच, पण बरोबरीने सगळ्या घरच्यांना घेऊन या. हे सगळ्यांना घेऊन नाबाल वृद्धांना आणा, मित्रमंडळींना आणा आणि सगळ्यांना सांगा की तुक्याने पाणपोई लावली आहे. कशाची? ब्रह्मरसाची. फुकट आहे हो. न लगे मोल रुका काही, न लगे मोल रुका काही. एका पैशाचा अर्धा भाग रुका, एवढं सुद्धा लागत नाही. तुकोबाराय महाराज सांगतात की सेवितो हा रस, आम्ही तो पिऊन तृप्त आहेत, पण तरी आम्हाला तृप्ती नाही. आम्ही आकंठ 24 तास पितो. आम्हाला पुष्कळ लोक म्हणतात की कामाला 24 तास पुरत नाहीत. तुकोबाराय म्हणतात की भगवंतांच्या सान्निध्यामध्ये, एकरूपतेमध्ये आम्हालाही 24 तास पुरत नाही. आम्ही कायम त्याच्याशी ऐक्य भावत आहोत. हा रस आम्ही पितो, तुम्ही पण प्या, तुम्ही पण प्या. अरे चव तर घेऊन पहा. ज्याने कोणी या ब्रह्मरसाची चव घेतली ना, तो इतर रसाकडे पाहणार नाही. मग विषय हाही एक रस आहे, संसार हाही एक रस आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कर्म हाही एक रस आहे. या सगळ्या रसाचा कधीतरी तिटकारा येणार आहे, पण ज्याचा तिटकारा कधीही नाही असं ब्रह्मरसाचं पान जे आम्ही करत आहोत ते तुम्ही करा. म्हणून तुकोबाराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की सेवितो हा रस. हा कोणता? तर भगवंतांच्या संकीर्तनाचा, नामाचा, दर्शनाचा, सुखाचा. आणि हे आमचा अनुभव. आम्ही नुसतं तोंडाने, शब्दाने, केवळ शब्दाचं माध्यमातून तुमच्यापुढे एक इमेज क्रिएट करत नाहीये, एक वस्तू संकल्पचित्र करत नाहीये, तर आम्ही तुमच्या हातामध्ये कर तरी आवळे तैसा हरी असं द्यायला तयार आहोत. सेवितो हा रस, वाटितो अनेका. फक्त याला एकच नियम आहे, प्यारे तुम्ही हा रस प्या. पिबत भागवतम रसमालयम. प्यारे तुम्ही प्यारे, मी तुमच्यापुढे ठेवेन, पण तोंडाला लावेन. पण तोंडाला लावल्यानंतर सुद्धा एखाद्या लहान मुलाला जसं भात खायला त्याच्या आई प्रेमाने घालते, भात तोंडापर्यंत नेती, आई त्याच्या ओठामध्ये बोट घालती, ओठाची कळी उघडती आणि तोंडात घास घालती. पण तोंडात घास गेल्यानंतर तुम्हाला फू 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 करून भात फुकून टाकेल, त्याचं पोट कसं भरेल? पण तुकोबाराय महाराज एकच विनंती करतात, सांगतात नियम काय? प्यारे तुम्ही प्या. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणे की घोड्याला पाण्यापाशी नेता येतं, पण घोड्याने पाणी प्यावं लागतं. संत तुम्हाला सांगू शकतात, पण अनुभव तुम्ही घ्यायचा आहे. आणि म्हणून सांगितले प्यारे, प्यारे तुम्ही प्या, तुम्ही प्या, मी तुम्हाला देतो, तुम्ही प्या. अरे तुम्ही चव बघितली नाही म्हणू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, ही कडू चव नाही. मग कोण म्हणा आम्हाला डायबिटीस आहे. अरे डायबिटीस शरीराला आहे, आत्म्याला नाही रे. पी ना, घेऊन तर बघ, घेऊन तर बघ, घेऊन तर बघ. आमचे शंकराचार्य सुद्धा म्हणतात, भारती यतीवर शंकर नामामृत अखिलांतर. हे नामाचं अमृत या 30 असलेल्या श्लोकांच्या माध्यमातून राम आणि कृष्ण यांचं जे चरित्र मी तुम्हाला सांगत आहे, हे नामामृत आहे, हे ब्रह्मरस आहे. हे तुम्ही प्या. अखिलांतर प्रत्येक हृदयामध्ये राखून ठेवा. जर शंकराचार्य सांगतायत, जर माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनालागी केले नारायणे, तेथं अवचित पाहुणे पातुला आम्ही. ते सकल संत हे सांगतायत. तुकोबाराय महाराज त्याच्यामध्ये फक्त एक विनंतीपूर्वक अजून शब्द वाढवतात. तो एकच शब्द म्हणजे प्यारे तुम्ही प्या. या अभंगाचा गाभासमुळे पहिलं चरण आहे. अभंगाचा गाभा हे पहिलं चरण आहे. प्यारे प्या.
आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, तुम्ही प्यायला नकार का देते? कारण मला माहिती आहे, कारण तुम्ही रानभरी जाताय. होऊ नका रानभरी. रानभरी, रान म्हणजे विषयाच्या रानात तुम्ही फिरू नका. आपल्याला माहिती आहे, ज्याला भगवंतांच्या प्रिय गोपिका रासक्रीडेच्या भगवंताच्या पैसे आल्या होत्या, त्यावेळेला पण आमच्याशिवाय हा अपूर्ण आहे असं म्हणून विषयाच्या रानात त्या गेल्या होत्या. आणि त्यामुळे भगवान त्यांच्या प्रसादाय प्रशमनाय प्रसादाय, त्यांच्यातला अंतकरणाचा हा दोष दूर करण्यासाठी आणि त्यांना प्रसाद प्राप्त होण्यासाठी भगवान अंतर्धान पावले होते. त्या गोपिका व्याकुळ गोपिगीत गाता झाल्या होत्या. पण त्या गोपिगीताचा भाव, रानभरीचा भाव सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, काय मोकलिले वनी सावजांनी वेढी येले. भगवंताला सोडून संसाराच्या रानात जर तुम्ही जाल ना, तर सावज म्हणजे अनेक प्रकारच्या परिस्थिती, अनेक प्रकारचे दोष, अनेक 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 प्रकारची संकट यांनी तुम्ही वेढलेले असाल. खरंच वेढलेले असाल. तुम्हाला हा ब्रह्मरस जर प्यायचा असेल प्यारे, तर रानभरी होऊ नका. तुम्ही कुठेतरी अडकू नका. अरे सामान्यमध्ये कशाला अडकता? मी तुम्हाला द्यायला तयार आहे ना. जर तुमच्या हातामध्ये मी असामान्य देतो आहे, पण तो असामान्य कसा आहे दुसऱ्या चरणात सांगणार आहे. पण तरी सांगतो, तुम्ही रानभरी होऊ नका. तुम्ही प्रेमाने त्याचा स्वीकार करा. तुम्ही विषयाच्या रानामध्ये जाऊ नका. विषयाचे राणी गुंतले हे मन, कधी तुझे चरण देखो आहे. डोळा माझे रूप ध्यान सांगितले, संत मोकलले मज लागी. अनेकाची ठाई अनेकाच्या वृत्ती, कोण श्रीपती भेटे मजा. किती सुंदर अभंग आहे त्यांचा. हे सांगताच का, तर तुम्ही इकडे अडकू नका. प्या रे, तुम्ही प्या, होऊ नका रानभरी. आणि मग हा रस मला कुठे मिळेल? त्याचा पत्ता सांगितला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. विटेवरी ज्याची पाऊले समान. हा जो भगवान पांडुरंग विटेवरती उभा आहे ना, तो कसा आहे माहिती आहे का? समान पावलांनी, म्हणजे दोन्हीही पावलं त्यांनी एकमेकाशी जुळवलेली आहेत. अंगठ्याला अंगठे जुळले आहेत, टाचेला टाच जुळलेली आहे, सगळी बोटं सरळ समोर आहेत. त्यांनी पायामध्ये अंतर ठेवलेलं नाही. या अवताराचं एकमेव वैशिष्ट्य आहे. भगवंताचं वर्णन करत असताना भीष्म पितामह म्हटले होते, सर्व प्रहरणायुध, ज्याच्या हातामध्ये 24 तास शस्त्रास्त्र असतं आणि शत्रूंचा नाश करतो असा भगवंत. पण पांडुरंगाने ह्या अवतारामध्ये ही गोष्ट बाजूला केली. ते वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळहून कमरेवरती हात ठेवून उभे राहिलेले. हे हातात शस्त्र नाही आहे. ते एका हातामध्ये कमलपुष्प आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. शम करोतु कल्याण, निरंतर कल्याण करणारा शंख हातामध्ये घेऊन उभे आहेत. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की विटेवर याची पाऊले समान. पावलं मागं पुढे कुठे असतात? कृष्णाचं पाऊल कसं आहे? ते एक पाऊल सरळ आहे आणि एक पाऊल त्यांनी तिरकं ठेवलेलं आहे. कमरेत 3 ठिकाणी वाकडं. देवडा चरणी वाजवितो वेणू. देवडा चरणी काय केलंय? संसाराला मुरड घालून माझ्या पावापाशी याल तर माझं तुम्हाला भेट होईल. पण संसाराला मुरड घालायला किती जणांना जमते? रामाचं पाऊल कसं आहे? एक पाय पुढं आणि एक पाय मागे. भक्ती कराल तर मी तुमच्या हृदयात बसेन, वैर कराल एका बाणात संपून टाकेन तुम्हाला. भयंकर कठोर राम, भयंकर कठोर राम. म्हणजे तो कोणा सोडतच नाहीये. त्यांनी समस्त राक्षस कुळांना किंवा समस्त या सगळ्यांचा नाश केलेला आहे. असं म्हणजे हे झालं. बुद्ध अवतारामध्ये काय आहे? ते स्वतःच वेगळ्या अवतार परिस्थितीत. त्रिविक्रम अवतार वामन अवतारामध्ये काय आहे? हा भिक्षा मागत होता. परशुराम अवतारामध्ये काय आहे? हा स्वतः क्रोधित होता आणि हातामध्ये परशी घेऊन प्रेमाने नमस्कार केला तर ठीक आहे. जरा काही वाकडं मला कोणी बोललं, आडवं लावलं की त्याची मानच कापणार, झाडा वेगळीच करणार मी. म्हणजे एकही देवाचा अवतार असा नाही की ज्या अवतारामध्ये भगवंतांनी कोमल रूप धरे. त्यांनी कोमल रूप धारण केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा तो भक्तांना प्रत्येकाला आलिंगन देतोय. हे रूप फक्त, हा आनंद फक्त ह्या पंढरीच्या विठ्ठलाने दिलेला आहे. तो 28 युगामध्ये उभा आहे, पुढे उभा राहणार आहे आणि त्याची दोन्ही पावलं समान आहेत. समान ह्यासाठी आहे, तुम्ही कसेही या, खट नट या रे शुद्ध होवोनी जा रे. तुम्ही कसेही या, तुम्हाला स्वीकारायला तो तयार आहे. म्हणून तो समान पावलं घेऊन उभा आहे. आपल्याला माहिती आहे, पुष्कळ वेळा आपण देवाच्या उजव्या पावलाला आपण डावा हात लावतो आणि डाव्या पावलाला उजवा हात लावतो. त्याचे त्याला राग नाही. तुम्ही कसेही या, माझ्या पावलापर्यंत पोहोचा. तुकोबाराय मला ती ओळख सांगतात की विटेवर याची पावले समान, तोची एक दानशूर दाता.
इथे भगवंताला वर्णन केले की तोच एक या ब्रह्मांडातला तो एकमेव असा आहे की जो दानशूर दाता आहे, तो भयंकर दानशूर आहे. तुमचं पात्रापात्र न पाहता जो कोणी पंढरीला आला, जो कोणी त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याचं तात्काळ मागच्या संचितातले दोष दूर करणार आणि पुढे जाण्याचा मार्ग देणार, किंबहुना एखाद्या संतांच्या हातात त्याला सोपवणार, किंबहुना तो मागेल तो त्याला देणारही आणि तो न मागेल तेही त्याला देणार. हा दानशूर आहे, हा दाता आहे. दोन शब्द वापरले, दानशूर आणि दाता. दोघांमध्ये फार फरक आहे, फार फरक आहे. व्याकरणदृष्ट्या आणि तुकोबारांच्या भाषेच्या दृष्ट्या सुद्धा खूप फरक आहे. पहिल्यांदा दानशूर म्हटले. काही लोक दानशूर असतात, पण ते दान करतात, पण त्यांची इच्छा असते की मी दान केलेलं आहे, 4 लोकांनी बोलून दाखवावं. मी कसा बोललो, मी कसं केलं, मी कसं सांगितलं, माझं कसं झालं, मी तुम्हाला दिलं तर किती फायदा झाला, हे दानशूर आहे. पण दाता कसं आहे, देऊन जातं, त्याच्यानंतर पुन्हा मागवळून बघत पण नाही. दात्याच्या बाबतीमध्ये एकमात्र गोपिकांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आणि गोपिका या जगात सगळ्यात मोठा दाता भगवंताला म्हणतात. सगळ्यात मोठा दाता भगवंताचं स्वरूप जाणतात. हा कसा आहे, हा दानशूर आहे. हा दानशूर म्हणजे कसा आहे, हा दान देतो. पण गोपिका काय म्हणतात माहिती का याच्याबद्दल, दाता म्हणतात. दाता कसं आहे तर गोपिका गोपीगीताच्या 9व्या श्लोकामध्ये म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम कविविडीरितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. सगळ्यात मोठा दाता हा आहे की आपल्या कथेच्या रूपाने सगळ्यांच्या अंतःकरणाला शांत करतो. असा हा दाता परमात्मा दाता आहे. पण दानशूराच्या बद्दल गोपिकांनी काय म्हटले माहिती आहे का, गोपिका भगवंताला नमस्कार करतात, पण शूराबद्दल वेदव्यासांच्या मुखातून शब्द फार कठीण गेलेत. शुकदेवांच्या मुखातून शब्द फार कठीण गेलेत. शुकदेव महाराज म्हणतात, तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुज पीतांबरधरस्त्रग्वी साक्षात मन्मथ. तू शौरी आहेस, दाता आहेस, शूर आहेस. पण शूर कसा, बायकांवरती रुबाब करणारा शूर आहेस. तासाम आविर्भूत शौरी तो प्रकट झाला, पण कसा की गोपिकांसारख्या सामान्यांवरती रुबाब करणारा प्रकट झाला. हे रागावून शुकदेवांसारखा महात्मा म्हणतोय, हे रागावून वेदव्याजी लिहित आहेत, तासाम आविर्भूत शौरी. असा तू शूर आहेस का. दानशूर लोक अशी असतात, देतात पण स्वतःचं अस्तित्व ठेवून. हा पांडुरंग असा आहे, हा दानशूरही आहे, दाता पण आहे. हा दानशूर होण्यासाठी आहे की तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मोकळणार नाही, काय तुम्हाला सोडणार नाही. अहो तो संत एकनाथ महाराज म्हणतात की तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला सोडायला असं अजिबात होणार नाही. किंवा पतिलक्ष्मीचं जाणत असेल, सगळं कळतं. हा दानशूर आहे, हे सगळ्यात मोठा दाता आहे. किंबहुना हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय की विटेवर त्याची पावले समान. तो कोणीही हो, तो कोणाचंही पूर्वसंचित बघत नाही. एकमेव ब्राह्मण होता सुदामा की ज्यांनी भगवंताला पोहे दिले. पण असे कितीतरी जण होते की जे भगवंताला काही देऊ शकत नव्हते, तरी भगवंताने समोरून त्यांना दर्शन दिलेले आहेत ना. असा हा माझा विठ्ठल आहे. कोणीही या, तुमच्यावर मी कृपा करतो. पण तुम्हाला एक नियम पाळायला पाहिजे. परमार्थात एक पथ्य आहे. ते पथ्य काय आहे, ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात. या अभंगातलं पथ्य सांगतो ते समजून घ्या. मनाचा संकल्प पाविल सिद्धी. तुम्ही या भगवंताच्या पायाशी किती स्थिर राहायचं हा संकल्प तुम्ही करा आणि स्थिर राहा. काम झालं, निघून गेले, अशी माणसं मोठ्या आनंदाला मुकतात. नोकरी लागू दे, लग्न होऊ देत, पोरगाच होऊ देत, काहीतरी संकल्प केला, बँक बॅलन्स एवढा होऊ देत, परदेशात जायला मिळू देत. आम्ही भगवंताला पण पासपोर्टचा देव करून ठेवला आहे. काय करणार. पासपोर्ट बालाजी नावाचा एक बालाजी प्रसिद्ध आहे, तो दक्षिण भारतामध्ये आहे. मुद्दा असा आहे की पुष्कळदा असं होतं की लोक फक्त आणि फक्त भगवंताकडे साध्य म्हणून किंवा आपल्याला प्राप्त करण्यासाठी एक वस्तू म्हणून पाहतात. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्या जगात साध्य काय करायचं, भगवंताला प्राप्त करायचं आहे. भगवंताच्या द्वारा संसारिक सुख प्राप्त करायचे नाही आहेत. म्हणून तो कुमार महाराज आम्हाला जागा करतात की मनाचे संकल्प पावविल सिद्धी. तुम्ही मनात संकल्प करा की मला भगवंताला याच देही, याच डोळा, याच जन्मी मला पाहायचं आहे.
असा संकल्प करून जे कोणी एकदा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतील आणि पांडुरंगा माय बापा हे करुणा घरा हे करुणा घना नमस्कार करतील, त्याच क्षणी हा दानशूर दाता, तुम्ही त्याला मायबाप म्हटलंय, मग मायबाप ज्याप्रमाणे पुत्राचे अपराध बघत नाही, पुत्राचं गुणदोष बघत नाही आणि आपली सर्व संपत्ती पुत्राला दान करतात, तशी भगवंताची सर्व संपत्ती काय आहे तर औदार्य, यश, श्री, ज्ञान, वैराग्य सगळं आपलं देऊन टाकतो. असा हा दानशूर दाता आहे बरं. आणि पण काय करायला पाहिजे, जरी राहे बुद्धी याची पायी, आपल्या बुद्धीला 10 वाटा देऊ नका, बुद्धीला भगवंताच्या पायी स्थिर करा. आपली बुद्धी स्थिर करणं खूप गरजेचं आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या एका अभंगामध्ये सांगतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. बघा आपण हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आपण भगवत बुद्धीने भगवंतांचा जप करणे हे अत्यंत दुर्लभ योग आहे. लोक भगवंताचा जप करतात पण संसारातल्या काही सामान्य गोष्टी प्राप्त करण्यासाठी करतात. म्हणजे हिरा द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये एक वेळा जेवण्यासाठी पीठ मागायचं, त्याला काय उपयोग आहे. आपण द्यायचं आणि काय मागायचं तर एक वेळची भाकरी, एका वेळचं. एक वेळचं काय म्हटलं नाही, एक जन्म म्हणजे एक वेळ. अरे त्यालाच का नाही मागत. हा विचार नक्की करा. ह्या विचारामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. हा विचार वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. हा विचार तुकोबाराय महाराजांनी आम्हाला सांगितलेला आहे की आपलं मन स्थिर करा, आपली बुद्धी स्थिर करा, याच्या पायी म्हणजे चरणाची बुद्धी स्थिर करा. याच्यानंतर एकदा पांडुरंगाकडे गेल्यानंतर सर्वोच्चकडे गेल्यानंतर इतर कोणाकडे त्याची गरजच नाही आहे. मग इतर देवी देवता किंवा कोणीही अन्य गोष्टीकडे तोंड वेंगण्याची गरज नाही आहे. खरंच गरज नाही आहे, खरंच गरज नाही आहे. काय होतंय की लोक पोटभर जेवल्यानंतर सुद्धा विचारलं सुपारी खाता का, द्या थोडीशी. बडीशेप खाता का, द्या थोडीशी. पान खाता का, मला मसाला पान आवडतं, मसाला पान घ्या. पान खाऊन झाल्यानंतर मग थोडंसं पियुष छान लागतं, पिता का. आता खरं भूक नाही आहे पण तुमचा एवढा आग्रह मोडवत नाही. पियुष पिऊन घेतील आणि थोड्या वेळा विचारलं अर्ध्या तासाची चहाची वेळ दिली, चहा घेता का, अरे फार काय बोललास तू, पोट जड झाले, चहा पाहिजे. थोड्या वेळाने अरे बटाटे वडा चहा घ्या ना थोडासा, कशाला हो, बरं असू दे. म्हणजे हा दिवसभर एखाद्या म्हशीसारखा चरतो आणि संध्याकाळी फार खाल्लं मग इनो पण पितो, सोडा पण खातो आणि रात्री पोट फुगल्यानंतर आंघोळ इकडे ते डोळत राहतो आणि शपथ होतो उद्यापासून कमी खायचं. काहीही न खाता कसं शरीर वाढतं, वजन कसं वाढतं, ढेऱ्या कशा वाढतं, टायर कसं वाढतं आम्हालाच कळत नाही. ह्याच्यातलं काही न खाता शब्द काढून टाका. काहीही खाता तुझे शरीर वाढलेलं आहे, बाकी कशाने वाढलेलं नाही, हे कळलंच पाहिजे. म्हणून जरी राहे बुद्धी याची पायी. तुकोबाराय महाराज एका मोठ्या गोष्टीवरती बोट ठेवतात, जरी राहे बुद्धी याचे पायी. बुद्धी भगवत पायी ठेवा. आणि तुकोबाराय महाराज स्वतःकडे इतकं छोटेपणा करतात, इतकं छोटेपणा करतात. संतांचे वैशिष्ट्य, संत भगवंताशी मिलन करून देतात परंतु स्वतःकडे मोठेपणा अजिबात घेत नाहीत. मी काही केलं म्हणतच नाहीत. करता करता नारायण आहे. तुकोबा स्वतःला काय म्हटलं की मी निरोपी आहे. निरोपी या शब्दाचा शब्दशः अर्थ पोस्टमन आहे किंवा तुमचा सांगावा घेऊन मी आलेलो आहे. त्यांचा सांगावा तुमच्याकडे दिला, पाणी पण नको जी काही नको, सांगावा दिला की चाललो मी निरोपी आहे, मी निरोप घेऊन आले, मी निरोप घेऊन आले. ते निरोप्या म्हणतात पण निरोप्या शब्दामध्ये 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे की मी अत्यंत सामान्य आहे, मी निरोप घेऊन आलेलो आहे. पण खरा अर्थ असा आहे निरोप आणला कोणाचा, पंढरनाथाचा. कुठनं आणला, वैकुंठातून. म्हणजे निरोप घ्यायला मी गेलो होतो, कुठे भेटायला कुठे गेलो होतो, वैकुंठात गेलो होतो. मग वैकुंठात भगवंताने मला काय सांगितलं, याचाच अर्थ असा आहे की आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी म्हणजे भगवान शुकदेव, जे बोलले भागवतात ते जगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग असे. हे आम्हाला पुन्हा 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 तुकोबाराय महाराज अत्यंत प्रेमाने सांगतात. निरोप्या म्हणतायत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मी निरोपी आहे. पण लक्षात ठेवा मी निरोप कोणाचा घेऊन आलेलो आहे. आपण एखाद्या कंपनीतून वस्तू मागवली तर तो स्वॅगी म्हणा का ते कुठला अजून ते वेगवेगळे आहेत, इकडनं ती वस्तू घेऊन ती माणसं येतात. झोमॅटो का टोमॅटो
तिथून ते घेऊन येतात, किंवा ॲमेझॉन किंवा काय असे स्नॅपडील कुठलं डील केलं असेल त्यातून तुमच्याकडे लोक येतील, ते इथल्या इथे निरोप आणतात आणि तो निरोप परत पण करता येतो नाही आवडलं म्हणून, फुल पेमेंट रिटर्न मिळतं. पण मी रिटर्न द्यायला आलो नाही आहे, मी तुम्हाला घेऊन जायला आलो भगवंताकडे. कारण मी आलो आहे कुठून? मी वैकुंठातून आलेलो आहे. त्यामुळे माझ्याकडे कानाडोळा तुम्ही करू शकत नाही. भगवंताने मला पाठवलं आहे, म्हणजे काही शक्तीतून पाठवलेलं आहे, हा दुसरा खरा अर्थ आहे. पण सामान्य अर्थ काय? तो बऱ्याच स्वतःला अत्यंत छोटं समजतात. मी एक साधा निरोपी आहे. ज्याप्रमाणे भगवंतांचे बालगोपाळ सवंगडी एक भगवंताचे अत्यंत सामान्य होते. वाकड्या वडज्या पेंद्या सुदामा हे सगळे लहान लहान होते, पण आज ते सगळेजण विश्ववंदनीय आहेत. कारण त्यांनी खेळ केले ते भगवंतांच्या बरोबर केलेले आहेत, कोणा सामान्यांबरोबर केले नाहीत. संतांच्यावर असलेली माणसं असतात ना, ती संतांच्या नंतर सांगतात की आम्ही त्या संतांबरोबर सहवास केलेला आहे. आम्ही होतो ज्यावेळेला मोठे महाराज या भूतलावरती होते, त्यावेळेला ह्या डोळ्यांनी मी महाराजांना पाहिलेले आहे, या हातांनी मी त्यांना नमस्कार केलेला आहे, आणि ह्या कानांनी त्यांची बोल ऐकलेले आहेत, आणि ह्या हृदयामध्ये मी त्यांना साठवलेलं आहे. कारण ते आम्ही तिथं होतो. अभौतिक गोष्ट मी अनुभवलेली आहे, मी तिथं होतो. हीच गोष्ट तुकोबाराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणाच्या पहिल्या सांगतात की तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मी तुम्हाला फक्त निरोप द्यायला आलो आहे. तुम्हाला वाटतं मी निरोप आहे, बाहेरच्या बाहेर तुम्ही मला कटवाल, पण माझं अस्तित्व ते तुमच्यापासून पोचलेलं ते कधीच जाणार नाही. जर तुम्ही एकदाही मला बघितलं तर भगवंताला प्राप्त करेपर्यंत तुम्ही मला विसरू शकत नाही. कारण आम्ही वैकुंठेचे वासी आहोत. तुम्हाला आमची बडबड वाटेल, पण आम्ही बडबड करत नाही आहे. तर तुमच्या अंतःकरणाची दारं उघडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. येणे माझे कवाड उघडले, येणे शिंके हो तोडिले, दया दुधाते बक्षिले, उलंडिले ताका दे, यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि परत तुकोबारायपर्यंत प्रेम सांगतात की मार्ग हा सोपा सुखरूप. हा तो सोपा मार्ग सांगितला. सोपा रूप कोणता आहे? काही नाही हो, फक्त भगवंताचं नामसंकीर्तन करा. वर्षातून एकदा या, भगवंताला पहा, डोळे भरून पहा, आणि त्या हृदयास आठवून घरी घेऊन जा, आणि आयुष्यभर आनंदामध्ये राहा. बाकी काही सांगणं नाही. या मार्गामध्ये द्यावं काही लागत नाही, उलटं घेऊन जायचं आहे. पण द्यायचं ते एकच गोष्ट, तुमचं मन, आणि करायची कृती एकच की प्यारे. तुम्ही प्या, हा ब्रह्मरस प्या. तुम्ही ब्रह्मरस प्या, तुमचं मन भगवंताला द्या. हा विटेवरती दोन्ही पावलं समान ठेवून आहे. तुमच्या गुणदोषाकडे तो पाहणार नाही, तुमच्या पापपुण्याकडे तो पाहत नाही, तुमच्या संचिताकडे तो पाहत नाही. त्याच्या पायापाशी जो कोणी पोचतो त्या सगळ्यांचं उदंड कल्याण करण्यासाठी तो उभा आहे. तुम्ही इकडे तिकडे संसारामध्ये रानभरी होऊ नका. तुमच्या मनाचा संकल्पच तुम्हाला भगवंतापाशी घेऊन जाईल. आणि तुम्हाला खरं सांगतो की भगवंतापाशी जरी गेलात तरी तुमची बुद्धी जोपर्यंत भगवंताच्या पायाशी एकरूप करत नाही तोपर्यंत मी काय बोलतो तुम्हाला कळणार नाही. मी फक्त निरोपी आहे म्हटलं तर निरोपी आहे, पण मी निरोप घेऊन आलो, तो वैकुंठातून निरोप घेऊन आलेला आहे. तो कोणा येऱ्या गबाळ्याचा आणि इथल्या डोमेस्टिक प्लेसमधून आणलेला नाही. मी प्रत्यक्ष भगवंतापासून आलेलो आहे. समजून घ्या, अर्थ समजून घ्या. आवडायचा प्रश्नच नाही आहे, समजून घ्यायचं आहे. आणि त्या संतांना ऐस्या संता शरण जावे आणि जनी म्हणे त्याला भावे. संतांना शरण जा, त्यांचं म्हणणं ऐका. भगवंताला मोठा आनंद होतो. पंढरीमध्ये येऊन पंढरनाथाच्या चरणाशी बसून पंढरीनाथाचाच निरोप तुकोबारायांच्या अमृतवाणीतून आपल्यापर्यंत पोहोचवला. सगळ्यांनी तो आनंद घ्या. सेवितो हा रस, वाटितो अनेका, प्यारे होऊ नका रानभरी. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच सद्गुरुचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.